ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ दादा। स्वामी समर्थ। माझं नाव कुंभार सर, सांगली। मी बरेच वर्षापासून स्वामी समर्थ यांचे मी अध्यात्म करतो आणि त्यांचे स्तुती म्हणा हे म्हणा सर्व म्हणजे आध्यात्मिक आहेत आणि तो घेऊन पाठीशी आहे ते ब्रीजवाक्य त्यांचं फेमस आहे ना। बरोबर। हा, आणि त्यामुळं स्वामी समर्थची भक्ती केल्यामुळे आपल्याला काही कमी पडू शकत नाही। आपला कुठल्याही आपल्या अडचणीला माफ करू शकतो। आपलं जर एखादं कार्य व्हायचं आहे म्हटलं की स्वामी समर्थना जर लांबून जर आपण इथून पाया पडलो तरी आपलं काम होतं। आणि असं स्वामी समर्थला म्हणजे आम्ही इथं असून जाण्यापेक्षा इथून लांबून जर पाय पडलं तर त्यांचं आपल्याला कार्य चांगल्या प्रकारे घडू शकतं। म्हणजे मंदिरात किंवा मठात नाही गेलं, मनापासून हाक मारले तरी स्वामी ऐकतात आपली आणि सगळी इच्छा। इथून स्वामी समर्थ आमचं भलं कर असं म्हणलं तरी आपण त्यांचा आपण नमस्कार मिळू शकतो। देवाचं जावं असं काय गरज नाही। बरोबर। हो बरोबर आहे। मनामध्ये प्रेम भाव भक्ती असले तर सर्व काही होऊ शकतं, मग त्याला कोणी काय आणू शकत नाही। हो ना, बरोबर आहे। जसं कसं विठ्ठलाची कधी पूजा करताना हे तुकाराम महाराज काय त्याप्रमाणे आपण जर लांबून त्याला हे केलं तरी आपलं कार्य होऊ शकते। आणि आपल्या कुठल्याही आपल्या जीवनामध्ये स्वामी समर्थ आहेत ना, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येऊ शकत नाहीत। आणि त्यांची आपण नित्य नियमाने पूजा तर करतोच। आणि कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही देवाला जर लांबूनच आपण नमस्कार केला, मनात भाव ठेवला तर तरी चालतंय। तरी मी बरेच आपला त्या ठिकाणी जाण्याचं योग येत नाही काय, योग आला तर काय अत्युत्तमच, योग येत नाही तर काय करायचं, तर आपण लांबून त्यांची भक्ती केली आणि त्या नामस्करण केलं तरी योग्य आहे। हो ना, बरोबर आहे दादा। बरोबर। आणि मनामध्ये प्रेमभाव असला की सर्व काही गोष्टी घडतात ना। आपण कोणाचं वाईट करू नये आणि आपलं कोणी वाईट करू शकत नाही। म्हणजे चांगले कर्म करायचे नेहमी। चांगले कर्म करत राहायचं, प्रामाणिकपणे राहायचं। समजा आपण जर एखादी वस्तू सापडली काय, ते आपण किती आनंद करतो, मला सापडली ती जर त्या दुसऱ्या व्यक्तीला किती एखाद्या व्यक्तीला आनंद का दुःख होतं ना। ती वस्तू सापडली, आपण एखाद्या हे मला सापडल्या कोणाची आहे का, ह्या ठिकाणी तुम्ही द्या असं म्हटलं तर त्या व्यक्तीला आनंद होईल ना। कारण का एखादी वस्तू पडली की आता माझी वस्तू पडली एका सापडली तर मला दुःख होतं आणि त्या व्यक्तीला आनंद होतो ना। एखाद्या वस्तूमुळे एखादा आनंद होऊ शकतो। प्रामाणिकपणे आपलं काम करणं, कार्य करणं काय हेच आपण चांगलं, हे आपण देवाची पूजा मानू शकतो। बरोबर। म्हणजे ज्यांना भक्ती करायला वेळ नसतंय, भरपूर काम असतंय, त्यांनी फक्त काम करत करत उठता बसता नामस्मरण केलं, चांगलं कर्म केलं प्रामाणिकपणे तरी देव सोबत असतोच आपल्या। चांगलं काम करणं हेच नामस्मरण देवाचं। हे प्रामाणिक आपण कुठं म्हणजे लाडी लबाडी चोरी आपण कधी करत नाही। आपण कोणाचा बघतो आपण जावं हे घेऊया, आपण कोणाची वस्तू घेऊ शकत नाही। समजा पुढे भरपूर मत पडलेल्या वस्तू आहे पण त्याला आपण हात न लावणं काय, तर माणूस नाही पण वस्तू पडल्या तरी आपण त्याला हात लावू नये, कारण ही वस्तू आपलीच आहे समजून ती वस्तू आपण तशीच ठेवली पाहिजे। पाहिजे। आणि एखाद्या आपल्याला ही वस्तू पाहिजे तर आपण चोरी करून घेण्यापेक्षा मागून आम्हाला ही वस्तू मिळेल का काय मागून घेणं आणि असं लबाडून घेणं त्या जमीन असा फरक आहे। आणि चोरून घेतलं ती वस्तू आपल्याला आयुष्यभर फरक नाही ना, ती कुठेतरी मध्येच ते संपते आणि त्याचा आपल्याला तोटा नंतर होऊ शकतो। पण हे माणसाला आता शरीर त्याला सुख असतं ना, नंतर आयुष्यभर त्यांना दुःख जावं लागतं, हे त्याला समजत नाही। हे त्याला समजतं ज्याला दुःख आलं तेव्हा त्याला मग हे आपण असं केलं असं करून करायला पाहिजे, तेव्हा त्यांना ते दुःख वाटतंय। बरोबर।
आणि कसं म्हणजे बाबा माणूस असल्यावर आपण त्याला कधी बघत नाही. माणूस बाबा हाही समोर गेला तर आपल्याला आपण बोलू शकत नाही. तर तोच माणूस जर अचानक जर तो एक्सपायर झाला तर आपण काय करतो, जिथे आहे ते काम सोडून पळत जातो त्या व्यक्तीला भेटला. बरोबर. हो हो हो. पण ते म्हणजे आपल्याला जोपर्यंत आहे आपण तोपर्यंत हिंमत करा, गेल्यावर काय उपयोग नाही. करत नाही. हा. आणि गेल्यानंतर आपण जिथे काम सोडून पळत जातो, तो चांगला होता, ही होता, आपण असं म्हणून बघतो फक्त. पण त्यावेळेस आपण काय असताना काय म्हणतो, ही वाईट आहे, हे चांगला माणूस नाही, असं आपण म्हणतो समोर असल्यावर. आणि गेला म्हटलं की हे व्यवस्थित चांगली होती, ती म्हणजे हे चांगली होती, झालं असं म्हणत होतो. म्हणून कसं आहे त्यावर का माणसाची सेवा करणं हे चांगलं, त्याला वाईट म्हणून नये. गेल्यावर तुम्ही त्यांना कितीतरी तुम्ही त्यांना पचपचून दिलं तर ते खाऊ शकत नाही. बरोबर. हो हो हो. आपल्याला आपण त्यांना काय देऊ शकत नाही आणि अन्न देऊ शकत नाही एखाद्या भोकऱ्याला. तर व्यक्ती गेला आपण कसं ते 5 ठेवतो. पण एका व्यक्तीने म्हटलेलं आहे, असताना सेवा करा, त्यांना भरपूर खायला घाला, ती गेल्यावर काय द्या त्यांना पूर्ण व्यर्थ आहे, असं काही व्यक्तीने म्हटलेलं आहे. बरोबर. तसं नामस्मरण करायचं. आपण त्या ठिकाणी जायला येत नाही तरी आपण मनात भाव ठेवून तर आपण जर तिथं नामस्मरण केलं तर तेव्हा ती आपण सेवा आपली पूर्णपर्यंत शेवटपर्यंत जाऊ शकते. बरोबर. हो हो. बरोबर आहे दादा. हा. प्रत्येक देवांचं असंच आहे. फक्त आपण त्याची एक व्याख्या वेगळी करतो. तर सगळ्या देवांचं ज्ञान एक असतं, व्यक्ती सुखी व्हायला पाहिजे. बरोबर. माणूस सुखी व्हायला पाहिजे. फक्त प्रत्येक देवांचं सांगण्याचं म्हणजे एक विचार वेगळे असतात, अर्थ पण वेगळे असतात. पण शेवटी काय माणूस हा सुखी व्हायला पाहिजे, जग सुखी व्हायला पाहिजे. बरोबर. त्याला कुठे अर्थ देऊ शकता. पण त्या माणसानं चांगलं जर कार्य केलं तर त्याला ते चांगलं होऊ शकतं ना. हो ना. खूप चांगला संदेश आहे दादा तुमचा. म्हणजे तुम्ही देवापर्यंत नाही गेला, तुम्हाला नाही जाता आलं कुठं, पण तरी तुम्ही चांगले कर्म करा, लोकांची सेवा करा. लोकांची सेवा केल्याने पण तुमची देवाची सेवा केल्यासारखंच आहे. प्रामाणिक राहा. हा, प्रामाणिक राहा. हो हो. चोरी करू नका, लबाडी करू नका, मागून घ्या, चोरून घेऊ नका. बरोबर. आणि एखादी वस्तू घेतली उधार, आपण त्याला प्रमाणे समजा 4 दिवस महिन्याला वर्षांनी आपण ती त्याला परत करा. कुणाचे उधार पैसे घेतले असतील तर घेऊन तर परत करा. वर्षाला 2 वर्ष राहू दे, पण त्याला तुम्ही नंतर द्या. त्या तुम्हाला अडचण आहे त्या मान्य ठीक आहे, फक्त नंतर द्या, पण त्याला द्या. असं म्हणणं की मी ती वस्तू घेतलीच नाही असं म्हणणं चुकीचं आहे ना. बरोबर. हो हो. बरोबर आहे. मग तेव्हा आपण आता शकला मी पाहिलं मग ठीक आहे, तुला कधी पाहिजे होते, तुला कधी भेटवा दे असं ते म्हणतो ना. कारण का आपल्या स्वभावाला तो जाणतो ना, वाचे माणूस प्रामाणिक आहे. म्हणजे असं द्यायची म्हणजे ज्याला परिचय नाहीये तर आपल्याला देऊ शकतो. बरोबर. मग आता माणूस हे होतं ना, ठीक आहे तू कधी होते, मी कधी मागणार काही नाही, तो आपल्या भावाकडचं करतो ना. ठीक आहे तुम्हाला भाव आहे, तुम्हाला कधी दे का न दे आपण म्हणू शकतो ना. तरी ते असं म्हणतात आपण त्यांना देणं गरजेचं आहे. हो हो हो. व्यवहार असतो ना. बरेच आपल्याला घरचे आई वडील असू दे, भाव असू दे, कुणी असू दे, व्यवहार ते व्यवहार. बरोबर. हो हो हो. बरोबर. आणि कसं आहे, पैशामुळे पूर्ण नाते तुटतात, पैशामुळे सर्व पूर्ण उद्योग होतं. बरोबर. हो हो. त्यामुळे त्यात पैसे घेतले की आपण परत करणं गरजेचं आहे. कारण पैसे आपण नाही दिलाय तर जे चालले पैशावर. बरोबर. हल्ले बाहेर पडलं की पैसे काही मिळू शकत नाही, ही पद्धत खरं आहे. पण त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका, त्याचा चांगला फायदा घ्या. आणि पैसे देखील आपल्या मौल्यवान आहेत. पैसे काय शकत नाही, ते बाहेर पडलं तर तुम्हाला पैसे काय मिळत नाही, पाणी मिळत नाही, काही मिळत नाही. बरोबर. हो हो हो. त्यामुळे तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, त्यांना परत करा आणि सांगा बाबा मला हवा एवढं देतो होणार नाही, परत देणार. मग तो माणूस काय म्हणतो, ठीक आहे तू कधी पण दे, मी तुला काय कधी मागणार नाही. बरोबर. हो हो हो. शेवटी कष्टाचे केलेले असते ते. किती कसे असतात ना, ते दिले असतात, उधार दिले असतात. त्यामुळे कुठली वस्तू घेतली आपण त्यांना परत करणं गरजेचं. हो हो हो. ठीक आहे. स्वामी समर्थांची आपण जर रोज नित्य पूजा केली, मला भाव ठेवला, नामस्मरण केलं, लांब जर पाय पडलं, तो भाव 100% आपल्या मनात त्याविषयी आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि स्वामी समर्थांची करतो बाबा ही व्यक्ती बाबा आपल्याला आपली ही एक आध्यात्मिक पूजा करते, हे करते, असं त्यांना वाटू शकतं ना. बरोबर. छान आहे संदेश तुमचा. हो 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 हो.
असं पर्टिक्युलर अनुभव नाही, पण संदेश चांगला दिलाय तुम्ही. मी नक्की शेअर करते हा दादा. ओके ओके हा, मॅम हा, ओके थँक्यू. हा. श्री स्वामी समर्थ. ओके ओके स्वामी स्वामी.